व्यक्तिमत्व अरविंदजी भोईर साहेबांचं नाणेफेकीचं स्वरूप एका बाजूला ग्रामस्थ ओली आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी 40+ ओली असं नामकरण आहे. कोण आवाज देणार आहे? जितू आवाज देतील. पाहूया काय म्हणणं आहे. गावदेवी 40+ ओली आणि जे मागते तेच येते जितू यांच्यासाठी. अरविंदजी भोईर साहेब आपला खूप खूप आभार. 2 मिनिटं थांबायचं आहे. जितूजी दोन्ही संघांना ऑल द बेस्ट केलं जाते भोईर यांच्याकडून. जितूजी नाणेफेक जिंकलात. सर्वप्रथम आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करूया. क्षेत्ररक्षण करताय. पहिल्या सामन्यावर सहज सोपा विजय मिळवलेला आहे. चांगली फलंदाजी झाली, चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 61 धावा केल्या होत्या. आता मात्र आपल्याच परिसरातील आपल्याच जवळचा संघ आहे, एक दादा संघ आहे आपल्या सिनियर 40+चा कालिका माता खारबाव. या संघाला क्षेत्ररक्षण करताना पहिले 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? हो नक्कीच. खारबाव संघ हा सध्या रँकिंग 1 नंबरचा संघ आहे आणि खूप बलाढ्य संघ आहे. तरी पण आम्ही म्हणजे त्यांना एक 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. पहिल्या मॅचमध्ये आपली सुरुवात थोडीशी अडखळत झाली होती, त्यानंतर नितीन यांनी डावाला चांगला आकार दिला. आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये जास्त कोणाकोण अपेक्षा असतील, ते गोलंदाज आणि फलंदाज? हो नक्कीच. सध्या पहिल्या मॅचमध्ये नितीन यांनी खूप सुंदर फलंदाजी केली, परंतु आता जर बघायला गेलं तर गोलंदाजीमध्ये माझ्याकडे अनिल आहे आणि आम्ही जो नितीन जो माझ्याकडे हुकमी एक्का आहे तो पहिल्या मॅचला आम्ही नाही वापरला, पण ह्या मॅचला नक्की त्याच्याकडून चांगली अपेक्षा असणार. विकास मुकदम यांना या दुसऱ्या सामन्यामध्ये गोलंदाजी करण्याची संधी मिळेल का? नक्कीच. तशी जी एखादी परिस्थिती तशी समोर आमची आली तर संघाचं धावफलक किंवा त्यानुसार काय परिस्थिती आहे यानुसार आम्ही एकमेकांना कोणाला गोलंदाजी द्यायची किंवा कोणाला नाही द्यायची हा आमचा प्लॅन असतो, गेम प्लॅन असतो. कदाचित आज आत्ताच्या सामन्यामध्ये जर का योग्य वाटत असेल, आमच्या संघाला जर का अनुसरून चांगलं वाटत असेल तर विकास नक्कीच गोलंदाजी करताना दिसू शकेल तुम्हाला. अगदी बरोबर. तर एकंदरीत मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतोय. गावदेवी 40+ ओली संघाने आयोजन नियोजन केले याबद्दल काय आपलं मत आहे? खरंच अतिशय सुंदर असं आयोजन केलं आहे आणि मी स्वतः न्यू मिलन पायगाव संघाच्या वतीनं मी गावदेवी ओवली संघाचा जाहीर आभार प्रकट करतो, कारण इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी जे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. अतिशय चांगलं मनोगत आपलं व्यक्त केलं. आपल्या संघाला ऑल द बेस्ट. बजरंग भाऊ, आपण नाणेफेक करलात, प्रथम फलंदाजी करायचे. पहिल्या सामन्यामध्ये आपण ओमसे पिसे या संघाला पराभूत केले. आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये एक बलाढ्य संघ आहे न्यू मिलन पायगाव आणि तुमचा संघ आहे कालिका माता खारबाव. जितू यांनी उल्लेख केला की एक दादा संघ आहे, नंबर 1 वर रँक करत आहे, 6वी स्पर्धा आहे आणि कालिका माता खारबाव संघाची चालू सीझनमध्ये चांगली कामगिरी आहे. जर नाणेफेक आपण जिंकली असती तर आपला निर्णय काय असतं? आम्ही क्षेत्ररक्षणच केलं असतं. आपल्याला प्रवाहाच्या उलट फलंदाजी करायची आहे. किती धावांचं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल तो न्यू मिलन पायगाव संघासमोर? न्यू मिलन पायगाव हा संघ बलाढ्य आहे, त्यात बॅट्समन पण भरपूर चांगले आहेत, तरी 50च्या पुढे जायचा आम्ही प्रयत्न करू. एकंदरीत ते आयोजन नियोजनाविषयी गावदेवी 40+ ओली संघाला काय शुभेच्छा द्याल? गावदेवी ओवली यांनी आयोजन केले, इथे आम्हाला प्रथम खेळायला दिले त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. आयोजन तर इतकं सुंदर आहे की त्यांचा आम्ही आभार मानतो. अतिशय चांगला मनोगत. मित्रांनो, टॉस बॉक्समधून न्यूज आहे, नाणेफेक जिंकली ती न्यू मिलन पायगाव या संघाच्या संघाने जितू यांनी आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले कालिका माता खारबाव संघाला. ओ टू मोहनदादा भोईर. धन्यवाद कॉडरम केने. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं दुपारच्या सत्रामधून मनापासून स्वागत. भाऊ थोडा आवाज दे बेटा, थोडा आवाज वाढव. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामधून सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर यूट्यूबच्या माध्यमातून आमचे जे प्रेक्षक त्यांचेही मनापासून कौतुक. मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय गावदेवी चषक 2021 या स्पर्धेचा आगाज. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक कैलासवासी जयंता बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र टार्झन पाटील यांच्याकडनं एक आकर्षक ट्रॉफी. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक श्री महेश बबन जोशी समाजसेवक ओळी यांच्याकडे या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिकाची ट्रॉफी आम्हाला प्राप्त झालेली आहे.
त्यांचंही आयोजकांच्या वतीनं मनापासून कौतुक. त्याचबरोबर या स्पर्धेतलं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. तृतीय आणि चतुर्थ या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे, आकर्षक जी ट्रॉफी आहे, कैलासवासी मनेश आत्मानाथ वाळे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र सूरज तेजेश आणि मनीष थरे यांच्याकडनं आम्हाला प्राप्त झालेले, त्यांचेही मनापासून कौतुक. त्याचबरोबर मालिकावीर कैलासवासी कुसुम बाळाराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र विजय बाळाराम पाटील यांच्याकडनं मालिकावीराचं बक्षीस एक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेली आहे. त्यांचे मी आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार प्रकट करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज कैलासवासी पंढरीनाथ रघुनाथ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री मनीलाल रघुनाथ म्हात्रे यांच्याकडनं उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज ही आकर्षक ट्रॉफी आम्हाला प्राप्त झाले, त्यांचे मी आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार प्रकट करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेतला मॅन ऑफ द मॅच एक आकर्षक ट्रॉफी श्री टार्झन जयंत पाटील यांच्याकडनं त्यांचे सुपुत्र जेम्स टार्झन पाटील केवूर रंगनाथ पाटील यांच्याकडनं आम्हाला प्राप्त झालेले, त्यांचे मी तसेच या स्पर्धेमध्ये संपूर्ण जे आपण नेव्याचे चेंडू पाहतोय याची संपूर्ण व्यवस्था अरविंदजी भोईर यांच्याकडून झालेली आहे. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, शिवसेनेचे धरारीचे कार्यकर्ते आहेत, ओलेगावचे मला वाटतं शिवसेना शाखा प्रमुख देखील आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती या ओली ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्य देखील झाले आहेत. तसेच भिवंडी सिनियर 40+ संघटनेचे ते सन्माननीय कार्याध्यक्ष देखील आहेत. खूप खूप धन्यवाद आणि आभार अरविंदजी भोईर साहेब, धन्यवाद. तर मित्रांनो, जाऊया मैदानामध्ये. सामना सुरू होतोय. कालिका माता खारबाव आणि न्यू मिलन पायगाव. त्वरित आपण सामन्याला सुरुवात करा. सामन्याला सुरुवात होण्या आधी मी आपणास निश्चितच सांगू इच्छितो की एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडल आणि या वीर तानाजी क्रीडानगरी दापोळी येथून मित्रांनो आपण पाहतोय एकविरा गावदेवी चषक 2021 चा क्रिकेटचा थरार आणि खरोखरच गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं हे ग्रामस्थ मंडल दापोडेचं मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद की त्यांनी या स्पर्धेसाठी हा क्रीडांगण इथं उपलब्ध करून दिला. तर ऐकूया पहिल्या 4 षटकासाठी माझे सहकारी समालोचक आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे सन्माननीय उपाध्यक्ष मोहनदादा भोईर यांच्याकडून. थँक्स, धन्यवाद. पुण्याच्या दुपारच्या सत्रामधून सर्व क्रीडार्थी उपस्थित मान्यवर युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक सर्वांचं मनापासून स्वागत. एक पहिल्या षटकाला प्रारंभ आणि पहिला चेंडू ऑन ऑफ खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. एक अवंतर दामणी संघाचा श्रीगणेश होतोय धावसंख्येत बिनबाद 1. पहिला चेंडू विकास मुकादम यांचा आपण पहिला अवंतर अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय. या ठिकाणी मात्र चेंडू ऑन ऑफ खेळण्याचा प्रयत्न, झेल सुटतोय, जीवदान मिळतं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. अतिशय चांगला चेंडू होता. झेल घेण्याची संधी चालून आली होती आणि जीवनदान कोणाला, तर जीवनदान हा महेंद्र याला. मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी तब्बल 6 षटकार ठोकले त्या फलंदाजाला जीवनदान देणं एक कितपत आपल्या संघासाठी फायदेशीर ठरतंय की घातक हे पाहावं लागेल. बरं त्यांच्याकडून चुकी पाहायला मिळाली, चुकीला माफी नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज विकास राईटम राऊंडचा मारा, पुन्हा एकदा ऑन द ऑफ करण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला फटका, चेंडू डीप कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल होतोय, प्रवास करतोय चौकारासाठी. अतिशय खराब चेंडू, उत्तम प्रहार. जसं प्रश्न आहे तसं आपण उत्तर पाहिलं. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू, फलंदाज थोडासा बॅकफुटवर जातो, चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलं होतं आणि चेंडू डीप कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल होतो, प्रवास करतोय चौकारासाठी. या चौकारानं खारबाव संघ धावसंख्या होती ती बिनबाद 6. मित्रो, निश्चितच
आपण जी स्पर्धा पाहतो गौदी चषक 2021 या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर खास करून खारबाव या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. DK चौधरी मालुडीहून सध्या युट्यूबच्या माध्यमात आपण ही स्पर्धा पाहतोय. DKजी म्हात्रे DKजी चौधरी सॉरी मालोडी यांच्याकडनं या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जाईल. अलका सापील पंच संमत आणि निश्चितच या ठिकाणी प्लम लेग बिफोर फलंदाज बाद होतोय उमेश. DK चौधरी यांच्याकडनं खास करून खारबाव संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर इव्हनला गौदी चषकाला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद DKजी चौधरी. सध्या यूट्यूबच्या माध्यमात आपण ही स्पर्धा बघता आम्हाला मेसेज करता आपलं मनापासून आभार. तर मित्र पहिला फलंदाज उमेश हा बाद झालेला आहे. त्याचबरोबर अमर कासने या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. अतिशय डिसिप्लिन आणि शिस्तबद्ध असं व्यक्तिमत्व अमर कासने संघाचं. नानाजी गोंधळी या इव्हनला आणि त्याचबरोबर चालू सामन्यातील दोन्ही संघांना त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद नानाजी गोंधळे. अमर कासने या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून चालू सामना ते पाहत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या दोन्ही संघांना आणि विशेष करून ऑर्गनायझिंग कमिटी आहे आयोजनाला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. न्यू बॅट्समन किशोर येतोय. पुन्हा एकदा विकास रॅटम राऊंडचा मार या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क नाहीये. एक सुरेख फेक अतिशय अप्रतिम चेंडू उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला. विकास मुकादम यांचा परिपूर्ण बीट झाला होता. फलंदाज बीट झाला होता इष्टिरक्षक. मात्र एक आत्मघातकी प्रयत्न आपण धाव घेण्याचा पाहिला होता महिंद्र याचा. निश्चितच एक सोडा संधी होती फलंदाजाला बाद करण्याची मात्र व्यवस्थित निशाणा साधता आला नाहीये. जीवदान मिळते फलंदाजाला. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. एक क्रिकेटमध्ये घडत असतं असं. आज खास करून पायगाव संघ स्पर्धेमधून उत्कृष्ट कामगिरी होते. पुन्हा एकदा विकास चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न लाईन पासून बॅट थोडीशी आपण विभक्त पाहतो. उत्कृष्ट चेंडू अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली ती विकास मुकादम याची. बीट झाला होता फलंदाज. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. मित्र फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं तुमचं फुटवर्क फार महत्वाचं असतं. चेंडू आणि बॅट फळीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाला त्याचं कारण आपण पाहिलं. चेंडूला जागेवरून प्रहार करण्याचा प्रयत्न किशोर याचा. निर्धाव चेंडूची सांगता अतिशय उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती विकास मुकादम याची. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. रॅटम राऊंडचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतो किशोर. आणि किशोर याच्या बॅट मधून आता मात्र एक मोठा फटका बघूया. चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सीमा. बघूया पंच कशा प्रकारचा इशारा देतात. चेंडू सरळ सीमा आरशेच्या बाहेर जातोय. व्हेरी नाईस स्ट्रोक व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय चांगला फटका फोर्स केलं होतं चेंडू. चेंडू व्हाईट ऑफ लॉंग ऑन सीमा आरशेच्या बाहेर जातोय. एक दणदणी षटकार किशोरच्या बॅट मधून. नेहमीच किशोरच्या बॅट मधून असे फटके आपण पाहत असतोय ज्या फटक्यांसाठी माहीर आहे. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 12. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 12 एक संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. आज खास करून न्यू मिलन पायगाव या संघाला ऑल द बेस्ट केलं जातं. एक अग्री समाजातील उच्च दर्जाचे कवी आहेत सुरेश मुकादम. न्यू मिलन पायगाव संघाचा जर आपण विचार केला तर निश्चितच न्यू मिलन पायगाव संघामधून 3 बंधू आपण पाहतो असतोय. विकास जगदीश आणि चंदू. तालुका क्रिकेटमधून आतापर्यंत आपण पाहिले 2 बंधू खेळताना मात्र न्यू मिलन पायगाव संघाचं खास वैशिष्ट्य या संघामधून 3 बंधू खेळताना आपण पाहतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 12
एक संत आणि सावध सुरुवात दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं गुणेंद्र समातो नितीन स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती महिंद्राला मागच्या सामन्यामधून ज्यानं षटकारांची आतिषबाजी केली होती वैयक्तिक 45 धावा केले होते त्या 45 धावांमध्ये 6 षटकार आपण पाहिले होते महिंद्राच्या बॅटमधून तोच फलंदाज आता मात्र स्ट्राईक रोटेट करतोय मात्र गोलंदाजी करतोय नितीन तालुका क्रिकेटमध्ये दोन्ही मातवर संघ आहेत आता मात्र चेंडूची लाईन लवकर रीड केली चेंडूला बिरकावून दिलं जातं चेंडू व्हाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणार एक नेत्रदीपक षटकार महिंद्राच्या बॅट मधून येतोय अप्रतिम उत्कृष्ट एक दर्जेदार फटका व्हेरी नाईस स्ट्रोक व्हेरी वंडरफुल स्ट्रोक अतिशय देखणा फटका चेंडूची लाईन लवकर रीड केली होती आणि चेंडूला बिरकावून दिलं होतं व्हाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी संघात धावसंख्या साधारण पुढे सकते 18 पुन्हा एकदा नितीन या ठिकाणी फुलेंचा चेंडू आता मात्र फटका फसतो की काय बघूया अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो वेल जज कॅच फलंदाज बाद होतो या ठिकाणी एक तुम्हारी एक हमारी फुलेंचा चेंडू होता निश्चित थोडीशी लालसा दिली होती चेंडूला मात्र बिलॉंग करण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता महिंद्राचा बॅटिश लॉंग ऑन सीमारेषा मात्र क्लिअर करू शकला आणि कुठं फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी आपण पाहिली आणि अप्रतिम उत्कृष्ट झेल आउटफील्डमध्ये आपण पाहिलं रुपेश यांच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय महिंद्रा दुसरा धक्का लागतोय कालिका माता खारबाव या संघाला आज खास करून कालिका माता खारबाव संघासाठी ऑल दी बेस्ट केलं जातं DK चौधरी बिलॉंग मालोडी यांच्याकडनं आणि त्याचबरोबर न्यू मिलन पायगाव संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं सुरेश मुकादम एक अग्री समाजातील उच्च दर्जाचे कवी आहेत एक उत्तम लेखक आहेत अतिशय प्रतिम चेंडू उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली फुल्यांचा चेंडू निश्चितच चेंडूला फक्त ऑन साईडला केलं जातं चेंडू डीप मधून स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी जाऊन चेंडूला कलेक्ट करतो मिळेल फक्त एक धाव आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती फलंदाज मनोज याला न्यू बॅट्समन आहे आणि मनोज याच्याकडे एक चांगली अबडी चांगली क्षमता आहे उत्तम फलंदाज आहे टॉप ऑर्डर मधील आपण हे फलंदाज पाहतोय अतिशय उत्कृष्ट फलंदाज नेहमी ज्यांच्या बॅटमधून प्रेक्षकांना पाहायला मिळते मनोज स्ट्राईक रोटेट करतोय तर गोलंदाज अगेन्स्ट पुन्हा एकदा नितीन चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो वेल जज कॅच दुसरा झेल कलेक्ट करतो रुपेश वाडीश लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता फलंदाज मनोज याचा मात्र फटक्यामध्ये ताकद कुठेतरी आपण कमी पाहतोय आणि आउट फील्ड मधून अप्रतिम वेल जज कॅच उत्कृष्ट झेल अगेन्स्ट पुन्हा एकदा या स्पर्धेचा दुसरा झेल कलेक्ट केला जातो रुपेश द्वारा न्यू बॅट्समन नेक्स्ट श्याम येतोय न्यू बॅट्समन संजय येतोय चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या आपण जे 30 यार्डचं सर्कल आहे ते लगेच क्रॉस करायचं येणारा जरा फलंदाज धावसंख्या स्थिर आहे धावसंख्या 19 पुन्हा एकदा गोलंदाजांच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो आता स्ट्राईक रोटेट करायची संधी किशोर याला चेंडूला शॉर्टन पुल केलंय चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी झेल घेण्याचा अतिशय चांगला प्रयत्न आपण निश्चित पाहिला होता चंदू याचा फुल लेनचा चेंडू आपण पाहिला होता क्रॉस द लाईन थोडासा आडव्या बॅटने चेंडूला प्रहार झाला होता चेंडू बराच काल लँडिंग झाला होता हवेमध्ये आपण पाहिला होता आणि जोपर्यंत मात्र आउट फील्ड मधून चेंडूची फेक होत नाहीये तोपर्यंत 2 धावा करण्याची संधी प्राप्त होते फलंदाज किशोर याला या 2 धाव्याने खारबाव संघ पोहोचतो 21 या धावसंख्येवर आता मात्र अतिशय चांगला फटका अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणावे लागेल फटका उत्तम होता अक्रॉस द लाईन थोडं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केलं होतं फेक थोडीशी रॉंग एंड झाली होती 2 धावा कंप्लीट
दोन षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या होती ती 24 प्रति षटकामागे एक 12 धावांची सरासरी आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला सांघिक तिसऱ्या पंचांची उपलब्ध करायची आहे. तिसऱ्या पंचांची उपलब्ध आपण पाहतोय अनिल अलका सापील पंच संमत नाही. चेंडू लॉंग लेग सीमारेषेकडे ट्रॅव्हल तो प्रवास करतोय. बघूया एक्झिट चेंडू कडून ब्रश झाले. चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श पाहिला होता. चेंडू डीप लॉंग सीमारेषेकडे ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा काढण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज झाला. या 2 धावांनी संख्या धावसंख्या 26. पुन्हा एकदा गोलंदाज गोलच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाडी घेतोय. राऊंडचा मारा करणारा गोलंदाज अनिल याला पाहतोय. स्ट्राईक रोटेट करायची संधी आहे ती किशोर याला. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या. अनिल या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर ऑन ड्राइव्ह अतिशय उत्कृष्ट फटका. आउटफील्ड मधून रुपेश अतिशय चांगले क्षेत्ररक्षण करतोय. मिळतील 2 धावा. या 2 धावांची संख्या धावसंख्या पुढे सकते 28 लॉस ऑफ 3 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ संघ धावसंख्या ती 3 बाद 28. पुन्हा एकदा गोलंदाज अनिल. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी अशी ती किशोर याला. या ठिकाणी मात्र चेंडूवर अतिशय चांगला फटका किशोरीच्या बॅट मधून येतोय. स्लॉटचा फटका आपण पाहिला होता. अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जातोय. नेत्रदीपक षटकार येतोय. षटकाने संघ धावसंख्या 6 धावांनी पुढे सरकते आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 34 या धावसंख्येवर. एक उत्कृष्ट फटका होता. खराब चेंडू आपण पाहिला होता. चेंडूला फुल लेनचा चेंडू. मिडल ऑफ बॅट वर घेऊन चेंडूला उत्कृष्टरित्या भिरखावून दिला होता. अतिशय देखणा फटका आपण पाहिला होता किशोरेच्या बॅट मधून. मात्र अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला होता. बीट झाला होता फलंदाज. बीट झाला होता एसटी रक्षक. एक धाव मिळेल. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती. हलकासा ब्रश झाला होता चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला होता. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती संजू याला. अक्रॉस द लाईन थोडासा आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू मिडवेटला जातोय. 2 क्षेत्ररक्षण मात्र चेंडू बीट करतोय. बघूया एक्झॅक्ट चेंडू कुठं ट्रॅव्हल झालाय. 2 धावा. पुन्हा एकदा 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सकते ती 37. चंदू याला चेंडू निश्चित थोडासा चंदू यांनी थोडासा मिसफील्ड केला होता. मात्र बॅकिंग उत्तम आपण पाहिली होती ती क्षेत्ररक्षक
अजूनही मला वाटतं षटकातील शेवटचा चेंडू शेष असावा. तिसऱ्या पंचांची उपलब्ध पाहतोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण अरविंदजी भुईर यांना पाहतोय. सध्या स्ट्रायकर पंच आहेत. तिसरे पंच म्हणून या ठिकाणी मात्र चेंडूवर अक्रॉस द लाईन थोडं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केलाय. चेंडू जातोय 2 क्षेत्र बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार येतोय आणि या चौकारानं संघाची धावसंख्या होती ती 41. आता मध्ये एक चांगली धावसंख्या. वेलकम. नरेंद्र भोईर बीर आणि दापोडे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. चौथ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं गोलंदाज संबंध सचिन. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संजू याला. 3 षटकांची अंतिम धावसंख्या 41. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे. स्ट्राईक रोटेट करतो किशोर. नॉन स्ट्राईक आपण संजू याला पाहतोय आणि गोलंदाजी द्वारा सांभाळतोय संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज सचिन. फुल्यांचा चेंडू अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. किशोरच्या बॅट मधून चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. षटकार अप्रतिम उत्कृष्ट फटका. वेलकम नरहरी पाटील. वेलकम सदानंदजी. वीर तानाजी दापोडे न्यू 40+ या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. पुन्हा एकदा सचिन. पुन्हा एकदा फुल्लेंचा चेंडू. निश्चितच चेंडू बघूया कुठं ट्रॅव्हल होतो. प्रवास करतो. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतोय किशोर याच्या बॅट मधून. वेलकम नरहरी पाटील. त्याचबरोबर सदानंदजी पाटील. आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. वीर तानाजी दापोडे न्यू 40+ या संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर क्रिकेटर आहेत. आता मात्र निश्चितच पंच नो बॉलचा इशारा. स्टेपचा चेंडू आपण पाहिला होता. फ्री टॅशेल. धावसंख्या इकडे पुढे सकते 54. आतापर्यंत वैयक्तिक 35 या धावसंख्येवर खेळताना आपण किशोर याला पाहतोय. एक उत्कृष्ट फलंदाजी. चेंडूला पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र फटका फसतो की काय. अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय आणि निश्चितच झेल कलेक्ट केला होता मात्र नो बॉल होता.
कधी कधी असं क्रिकेटमध्ये होत असते, नोबॉल असल्यानंतर झेल घेतल्यानंतर आपण एक थोडंसं एन्जॉय सेलिब्रेशन करत असतोय, मात्र फलंदाज दोन्ही दक्ष असतात आणि फलंदाज मात्र धावा काढत असतात. एक दोन धावा, या दोन धावांनी संघाची धावसंख्या होती ती 56. फुल्यांचा चेंडू वन बाउन्स एका टप्प्याने मला वाटलं जातो की काय पार, मात्र अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच भूषण. न्यू बॅट्समन बाळा कारभारी एक उत्तम फलंदाज आहे. निमित ज्याच्या बॅटमधून आपण एक मोठे फटके पाहतोय. संघाची धावसंख्या ती 56. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो, रायटमोरचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतोय. या ठिकाणी मात्र ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू, फलंदाज नीचे थोडासा स्टेप आउट झाला चेंडू आणि बॅटमध्ये मात्र व्यवस्थित संपर्क नाहीये. आउटसाइड एज घेऊन चेंडू मात्र जातोय एस्टिरिस्केच्या हातात. कुठल्या प्रकारची धावणी. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे. धावसंख्या स्थिर आहे 56. आता मात्र थोडासा पंच पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा करतात. और स्टेप आपण चेंडू पाहिला होता. फ्री हिट असेल, एक मेजवानी असते. फ्री हिट म्हटलं की फलंदाज एक मेजवानी असते. फक्त एक ऑप्शन असतो फलंदाजाला बाद होण्याचा, तो म्हणजे धाव स्वरूप. धावचित स्वरूपाने फलंदाज फक्त बाद होऊ शकतोय. पुन्हा एकदा आता मात्र खराब चेंडू, दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा. पंच वाईटची खून करतात. फ्री हिट अजूनही असेल. धावसंख्या इकडे पुढे सकते ती 58. चेंडूला पुलचा फटका आपण पाहतोय. निश्चित चेंडू फ्री ठेवता. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया. मात्र तिसरी धाव काढण्यासाठी फलंदाज या ठिकाणी धावचित बाद झालेले आहे. 2 धावा मात्र कंप्लीट. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 60 आणि विजयाचं लक्ष असेल ते 61 धावांचं.
तर 4 षटकांच्या अंती धावसंख्या होती 60 आणि विजयाचं 61 धावांचं लक्षात. तर ऐकूया पुढील 4 षटकांसाठी मित्र या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय सुरेख आणि सुंदर समालोचन ज्यांनी केलं, एक सुरेख आणि सुंदर ज्यांचा आवाज आपण ऐकलात. तर पुढील 4 षटकांमध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय, एक हाणामारीला प्रारंभ करून न्यू मिलन पायगाव संघ विजया दिशेने वाटचाल करतो की काय, या अगेन्स्ट एक चांगली गोलंदाजी होते याचं धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतील माझे परम मित्र. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून गेली 2 दिवस आपण ज्यांना ऐकता, व्हॉइस ऑफ मानकोली ओल टू कालुराम केनी सर. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. तर या चालू सामन्यातून जो संघ विजयी होईल तो संघ जे अनुमान सरवली या संघाबरोबर पुढील लढत खेळण्यासाठी सज्ज होईल. तर मित्रांनो जाऊया मैदानामध्ये. सामना सुरू आहे. कालिका माता खारबाव आणि न्यू मिलन पायगाव. 61 धावांचं लक्ष्य असेल ते चेसिंगसाठी. न्यू मिलन पायगाव संघासमोर तत्पूर्वी व्यासपीठावरती उपस्थित अरविंदजी भोईर यांच्या सौभाग्यवती वैशाली अरविंद भोईर या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर आमचे इतर 40+ गावदेवी ओलीचे सहकारी मित्र, त्यानंतर वीर तानाजी दापोडे न्यू 40+ संघाचे खेळाडू नरहरी पाटील आणि DJ सदा पाटील यांचं देखील शुभ आगमन आहे. तर सर्व मान्यवरांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो आपण पाहतोय एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ही साकारलेली भिवंडी तालुक्यातील ऐतिहासिक क्रीडानगरी वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे. आणि खरोखरच या दापोड्याच्या मंडळाला शुभेच्छा आणि आभार द्यावं तेवढं कमी आहेत, कारण की त्यांनी गावदेवी चषक 2021 साठी हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल संपूर्ण गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. एकसष्ट धावा 24 चेंडू 61 धावा बनवाव्या लागतील त्या न्यू मिलन पायगाव या संघाच्या फलंदाजांना. संघाने एक जितू आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतो भरात अशी सलामीवीर जोडी. निश्चितच दुसऱ्या सामन्यामध्ये प्रयोग केले होते. पहिलं शतक दिला होता विकास मुकदम यांच्याकडे, दुसरं शतक दिलं होतं ते अनिल, तिसरं शतक आत्ताला मला वाटतं नितीन गवली यांनी, आणि चौथं शतक सचिन. विकास, नितीन, अनिल, सचिन. पहिले जर सामन्यामध्ये आपण बघितलं तर थोडंसं गोलंदाजीमध्ये चेंजिंग होतंय. जितेंद्र, रुपेश, अनिल आणि चंदू. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये विकास, नितीन, अनिल आणि सचिन. गोलंदाजी थोडीशी अपेक्षी ठरलेली आहे. पाहूया, काही हरकत नाहीये. अजूनही 24 चेंडू आहेत, 61 धावा बनवायचे आहेत. गेम ऑन. पहिला चेंडू महेंद्र मार्गस्थ होईल लॉंग रनअप नाही, ओव्हर द विकेट जितू यांच्यासाठी. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर मोठा फटका, चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. गुड शॉट. संघाने जितू ज्या फटक्यांची आवश्यकता आहे तोच फटका केलेले आहेत. पहिल्या चेंडूवर महेंद्र सारख्या गोलंदाजावर हमी झालेली आहेत आणि या फटक्याने निश्चितच स्वतःचं मनोबल देखील वाढला असेल ते जितू यांचं. दुसरा चेंडू 6 धावांनी संघाच्या धावफलकाला सुरुवात झालेली आहे. न्यू मिलन पायगाव संघाच्या थोडेसे स्टेप आउट झाले आहेत. पुन्हा एकदा दुसरा चेंडू जाईल, 1 बाउन्स, सीमापार चौकार. अतिशय चांगली फलंदाजी, चौकार आहे. आम्ही देखील इथून बघितलेले, तिथे प्रेक्षक वर्ग देखील आहे. 10 धावा पहिल्या 2 चेंडूवर. इरादे स्पष्ट आहेत न्यू मिलन पायगाव संघाचे आक्रमक आणि आक्रमक भूमिका साकारलेली आहे.
आणि अशाच फटक्यांची आवश्यकता देखील आहे, अशा धावांची आवश्यकता आहे ती न्यू मिलन पायगाव संघाच्या या खेळाडूंना. आमचे स्क्वेअर लेग पंच टार्झन सेठ पाटील या स्पर्धेसाठी अपार मेहनत अपार कष्ट, छत्रपती दादा गायकवाड असतील, अरविंदजी भुईर असतील, हरिदास पाटील असतील, टार्झन पाटील असतील, प्रेमनाथ पाटील असतील आणि इतर त्यांचे सर्व सहकारी, कोणालाही कमी लेखून चालणार नाहीये. कारण की आयोजन नियोजन म्हटलं तर सर्वांचा हातभार हा फार महत्वाचा असतो. अतिशय चांगला लेटकटचा फटका, गली क्षेत्रामधून चांगलं क्षेत्ररक्षण, एकापेक्षा जास्त काही नाहीये. त्यानंतर विजयदादा पाटील असतील, अंकुश पाटील असतील, प्रवीण असतील, केदार असतील, सर्व त्यांचे गावदेवी 40+ सर्व सहकारी, सर्व सपोर्टर, सर्व खेळाडूंची अपार मेहनत अपार कष्ट या स्पर्धेसाठी. धावसंख्या पोहोचते ती 11 वर. 11 धावा. बरं, त्यांना अजून आपलं खाता अकाउंट ओपन करायचं. 3 चेंडूमध्ये 11 धावा जितू यांच्या बॅट मधून. महेंद्र चेंडूला खेळून काढले, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एका टप्प्याने चेंडू कलेक्ट करतील, फेकी करतील. 2 धावा कंप्लीट केलेले आहेत. किशोर यष्टीरक्षक आहेत आणि 2 धावेनी आपलं वैयक्तिक खाता अकाउंट ओपन करतायत भरत. संघाची धावसंख्या पोहोचते ती 13 वर. राजू चव्हाण यांचं देखील संघामध्ये समाविष्ट करण्यात आले. चांगले गोलंदाज आहेत, चांगले क्षेत्ररक्षक, चांगले खेळाडू. महेंद्र पुढील चेंडू, हा चेंडू अंगावर आदळतोय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. जितू यांच्याकडून कॉलिंग पाहायला मिळत नाहीये. पंचांचा काय इशारा आहे तो पाहिला. मला वाटतं बॅटला ब्रश झाले चेंडू. लेग बाईटचा इशारा आहे. धन्यवाद सुनील म्हात्रे सर. अतिशय चांगली पंचगिरी. उशिरा का होईना मात्र चांगला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलेले त्याबद्दल धन्यवाद. धावसंख्या झाली होती 14 धावा. महेंद्र मार्गस्थ होतील ओव्हर द विकेटनी. अतिशय चांगला जंटल पुश आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट आहे. दुसरी धाव घेण्यासाठी पाहूया. दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण. आणि इथे फलंदाज कोण धावचित आहेत पाहावं लागेल. पंचांचा निर्णय अजूनही राखून पंचांनी ठेवले. पण आणि धावबाद निश्चित टार्झन सेठ पाटील यांनी आपले उंगली आकाशाकडे दाखवलेले आणि जितू हे धावबादच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. न्यू मिलन पायगाव संघाच्या फलकावर धावा लागले त्या 16. धावगतीचा विचार केला तर मी तर म्हणेन की एक चांगली धावगती राखण्यात यश आलेले आहे ते न्यू मिलन पायगाव संघाला. 2 धावा कंप्लीट झालेले आहेत. तिसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये जितू हे धावचीतच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. जितू बाद होण्यापूर्वी 4 चेंडूमध्ये त्यांनी तब्बल 13 धावा, 1 षटकार, चौकार, सिंगल आणि डबल चांगले योगदान दिलेले. कर्णधार साजेशी फलंदाजी. 4 चेंडूमध्ये 13 धावा. तर भरत खेळतात 2 चेंडू निश्चित 2 या धावसंख्येवर. तर आता मात्र आलेले आहेत नौके फलंदाज नितीन गवळी, मागच्या सामन्यातील हिरो ज्याने मॅन ऑफ द मॅचचं किताब पटकवलेले आहे. 27 धावा तब्बल कुठून काढले होते ते ओमसाई पिसे संघासमोर. जय हनुमान सरवली संघाच्या खेळाडूंच्या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होते. मी सर्वांचं सस्नीय मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चालू सामन्यातील विजयी संघ जय हनुमान सरवली या संघाबरोबर आजच्या दिवसातील शेवटची लढत खेळणार आहे. आणि पाहूया आजच्या दिवसावर कुठला संघ नाव कोरतोय. आणि या स्पर्धेचा पहिला सेमीफायनलचा सामना जॉली क्लब कामतदार या संघाबरोबर खेळण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज येतात संघाचे संघनायक बजरंग. अतिशय चांगले खेळाडू आहेत. वेल कमी घ्या मित्रांनो प्लीज. धावा झाले ते 16 धावा.
वेल कमी घ्या, वेलीला महत्व द्या. दोन्ही संघ लढव्या संघ आहेत, एकाच ताकदीचे दोन्ही संघ. बजरंग दुसऱ्या शतकातील पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर शॉट थर्डमॅनला चांगले क्षेत्ररक्षक होते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. नितीन यांनी मात्र थांबवलेले भरत यांना. वेलकम प्रभाकर पाटील, गावदेवी ओली संघाचे उत्कृष्ट गोलंदाज, तसेच मणिलाल रघुनाथ म्हात्रे, अशोक अनंत पाटील, केदार लुका जोशी, विजय बालराम पाटील, अरविंद केशव भोईर, छत्रपती दामू गायकवाड, रोहिदास शंकर म्हात्रे, टार्झन जयंत पाटील. इथे मात्र मोठा फटका. जेव्हा चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला आणि जो सुरमधुर आवाज आमच्यापर्यंत पोहोचला तेव्हा निश्चितच त्या चेंडूवर मोहर लागली होती. 7 धावांची. काय फटका खेळलेत नितीन गवळी. गुड शॉट. सीमारेषा लगत डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण महेंद्र याच्याकडून. खरोखरच मी प्रशंसा करेन ते क्षेत्ररक्षक महेंद्र याची. चांगला झेल जज केला. षटकार खाल्ल्यानंतर मात्र बजरंग यांनी देखील वापसी केलेली आहे. जशास तसं प्रत्युत्तर दिलेले. षटकार मारल्यानंतर बाद देखील केले नितीन गवली याला. आता येतोय तो नव्याने फलंदाज रुपेश. 62 धावा. नितीन गवली बाद झाल्यानंतर निश्चितच खेळाडू कक्षामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण असेल, कारण की मोठी धावसंख्या आहे. नितीन लवकर बाद होणे हे संघासाठी कदाचित डोकेदुखी ठरू शकेल. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. रुपेश फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. गोलंदाज मार्गस्थ होतात बजरंग. ते मात्र एक चांगला चेंडू पडल्यानंतर अपेक्षित उचली घेतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. उमेश चांगली पैकी 2 धावा कंप्लीट. धावसंख्या झाली ती 25. निश्चितच नितीन यांनी आल्याच आपले इरादे स्पष्ट केले होते. एक लांब पल्ल्याचा षटकार पेश केला होता, त्यानंतर लगेच वापसी केली ती गोलंदाज बजरंग यांनी. प्रदीप जोशी आणि गणेश भाऊ यांना आपण पाहू शकता वीच्या आकाराने क्षेत्ररक्षकाच्या मागे मागे क्षेत्ररक्षण करताना. डीप मध्ये चेंडू जातोय. राजू चव्हाण यांच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि 2च धावेवर समाधान. धावसंख्या झाली ती 27 धावा. 2 गडी जरी बाद झाले तरी मी तर म्हणेन की 27 धावा अजूनही सामना बॅलन्स आहे. या शतकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शेष असावा. बजरंग ओव्हर द विकेट. शॉर्ट रनअपनी अतिशय चांगली लाईन. यॉर्कर लाईनचा चेंडू कोदून काढले. मनोज म्हात्रे चेंडूला उचलतील, फेकतील. 2 धावा पूर्ण केलेत आणि पहा काय किती शांत डोक्याचा खेळ आहे. दोन्ही संघ चांगले संघ आहेत आणि चांगले डावपेच देखील आखलेले आहेत. धावसंख्या झाली ती 29 धावा.
अजूनही विजयासाठी 32 धावांची गरज. निश्चितच 12 चेंडू मध्ये 29 केलेली आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 32 बनवायचे आहेत, म्हणजे सामना अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही संघांसाठी मी तर म्हणेन की समान संधी आहे. जो संघ इथून चांगली कामगिरी करेल तो संघ मात्र या सामन्यावर विजय संपादन करेल. आज कौतुक करावं तेवढं कमी आहे. जे हनुमान सरवली संघाचं अतिशय चांगली फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करून 2 सामने सकाळच्या सत्रामध्ये जिंकलेले आहेत. पाहूया या संघाने जो सामना सुरू आहे त्या संघाने देखील एक विजय संपादन केलेले आहे आणि या सामन्यावर जो संघ विजय मिळवेल तो संघ जय हनुमान सरवली या संघाबरोबर आजच्या दिवसातील शेवटची लढत खेळण्यासाठी सज्ज होईल. भरत अजूनही खेळपट्टीवर आहेत, सलामीला आलेले आहेत. गोलंदाज येत आहेत किशोर, किशोर बजरंग महेंद्र. अतिशय चांगली धारदार गोलंदाजी. कालिका माता कारभाव या संघाकडे मात्र इथे फलंदाजीला देखील कमी लेखून चालणार नाहीये. पहिला चेंडू भरत यांच्या बॅटवर व्यवस्थितरित्या येत नाही. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून डीप एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडू ट्रॅव्हल होते. 2 धावा आणि इथे मात्र पहा किती चांगला खेळ आहे. दोन्ही संघांकडून चांगली आखणी केलेली आहे, चांगली व्यूहरचना रचलेली आहे की कुठल्या फलंदाजाला बाद करायचं आणि कुठल्या फलंदाजाला बाद करायचं नाहीये. +40 क्रिकेटमध्ये असे प्रकार बरेचदा बघायला मिळतात. नवीन 40+ असो, सिनियर 40+ असो की मास्टर 40+. किशोर भरत यांच्यासाठी कार्पेडे सारने चेंडू खेळलेले आहेत आणि इथे मात्र गचाल क्षेत्ररक्षण बजरंग यांच्याकडून अशी चुका होणं अपेक्षित नाहीये. चौकार आलेले, धावसंख्या झाली होती 35 धावा. बजरंग यांच्याकडून थोडीशी मिसफील पाहायला मिळाली. लॉंग ऑफवर निश्चितच चांगली फलंदाजी भरत कडून. ते मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवा तसा बॅटवर येत नाहीये. एकदा मात्र कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या पोहोचते ती 36 वर. 36 धावा. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. तिसऱ्या शतकातील किशोर यांच्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडा फलंदाजापासून दूर ठेवला होता. लाईन चांगली होती. निघून जातो इष्टरक्षक उमेश यांच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात डॉट बॉल. ते मात्र चेंडू हवेमध्ये. बजरंग यांच्याकडून पुन्हा एकदा एक चुकी पाहायला. रनिंग कॅच. आणि इथे मात्र फलंदाज रुपेश धावबाच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. निश्चितच आमच्या स्पर्धेसाठी यांनी 3य क्रमांकाचं आणि 4थे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांचे स्वर्गीय पिताश्री मनीष आत्माराम थले यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव कुमार श्री सूरज व तेजेश मनीष थले यांचं आमच्या व्यासपीठावरती शुभ आगमन झालेले आहे. आम्ही गावदेवी 40+ संघाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. धावसंख्या झाली ती 38 धावा. शतकातील शेवटचा चेंडू शेष असावा. 38 धावा झाले आहेत. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. मी पुन्हा एकदा आवर्जून उल्लेख करीन कारण की काल विलास पाटील यांनी 6 चेंडूमध्ये 23 धावा केल्या होत्या. सोनादेवी टेमघर संघाच्या हरी या गोलंदाजासमोर. ते मात्र चेंडूला स्क्वेअर लेग रिजनला खेळून काढलेले
आणि कुठल्याही प्रकारची धाव इथे घेतली जात नाहीये. निश्चितच मैदानामध्ये काय चाललंय काय समजत नाहीये. 2 धावा निश्चित पूर्ण झाल्या असत्या कदाचित आणि सचिन स्ट्राईक देखील मिळाली असती, मात्र या 2 धावा सोडलेल्या आहेत. 6 चेंडू 23 धावा. पाहूया विलास बालू बनतायत का सचिन. काल हरियाच्या गोलंदाजीवर 23 धावा पूर्ण केल्या होत्या जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या विलास बालू यांनी, आणि त्या 23 धावा आता हव्या आहेत न्यू मिलन पायगाव संघाच्या फलंदाजांना. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. अतिशय अतिटटीची लढत. कुठला संघ जिंकेल अजूनही कोणी भविष्यवाणी करणार नाहीये, कारण की दोन्ही संघ लढव्या संघ आहेत. 6 चेंडू 23 धावा आणि वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये या 23 धावा कदाचित पूर्णही होतील, मात्र तशी फलंदाजी करावी लागेल. काल 23 धावा विलास बालू यांनी केल्या होत्या हरिया गोलंदाजासमोर. सोनादेवी टेंभर संघाचा गोलंदाज आणि फलंदाज होता तो जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा विलास बालू. राजू चव्हाण यांच्यावर विश्वास टाकलेले आहे. संघनायक बजरंग भरपूर चर्चा केली आणि शेवटचा अंतिम निर्णय झाला की राजू चव्हाण यांना या 23 धावा वाचवायच्या आहेत आपल्या संघासाठी. चला वेल कमी घ्या प्लीज. मनोज म्हात्रे वेल कमी घ्या मित्रांनो. किशोर, महेंद्र, बजरंग आणि आता राजू येतोय. 6 चेंडू 23 धावा. पहिले 3 चेंडू फार महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. धावसंख्या झाली आहे ती 38 धावा झालेल्या आहेत. पहिला चेंडू आणि पाहूया या चेंडूवर काय घडलंय. या चेंडूवर धावा आलेल्या आहेत 4 धावा. निश्चितच प्रदीप जोशी साहेबांनी कुठलाही प्रयत्न केला नव्हता. शॉट फाईन लेग कडे चेंडू गेला होता, मात्र गणेशांचं मी कौतुक करेन. शॉट थर्डमॅन कडून ते फाईन लेग कडे गेले होते. प्रयत्न चांगला केला होता, मात्र चेंडू फरार झाला होता. 4 धावांसाठी चौकार. 5 चेंडू 19 धावा. आता धावा किती झाल्यात याला महत्व नाही, तर धावा किती उरल्यात याला जास्त महत्व उरलेलं आहे. 5 चेंडू 19 धावांची गरज. ते मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये आणि असे झेल गोलंदाजांसाठी फार कठीण असतात. प्रयत्न चांगला होता. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये असे उंच झेल फार कमी वेळेला घेतले जातात. प्रयत्न चांगला केला होता राजू चव्हाण यांनी. दाद द्यावी लागेल. चार चेंडू 17 धावांची गरज. 44 धावा झालेल्या आहेत. 44 धावा राजू चव्हाण. 4-17चं समीकरण. ते मात्र फुलटॉस चेंडू होता. बॉलर ड्राईव्ह कारचे सारेने चेंडूला खेळून काढलेले आणि इथे मात्र अतिशय चांगला थ्रो. तीन 17. आता मात्र आव्हान थोडस कठीण वाटते. पाहूया 3 चेंडूवर सलग 3 षटकार की मात्र राजू चव्हाण हे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत. सचिन फुलटॉस डिलिव्हरी. चांगला प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न. झेल जरी घेतलं नाही तरी मात्र पायानी का होईना चेंडू अडवलेले आहे. चांगले क्षेत्ररक्षण गणेश भाऊ कडून. पंच थोडस विचार विनिमय करतायत. थोडीशी चर्चा केलेली आहे टार्झन पाटील आणि सुनील म्हात्रे सरांनी.
2 चेंडू आणि 17 धावांची गरज. तर मात्र चेंडूला खेळून काढले. 1 बाउन्स चेंडू सीमा पार चौकार. आता मात्र तुम्ही पराभवाचा अंतर कमी करू शकता, कारण की एकाच चेंडूवर तुम्हाला धावा जमाव्या लागतील 13 आणि क्रिकेटच्या कुठल्याही पुस्तकामध्ये एका चेंडूवर 13 धावा नाहीयेत. इथून जर सामना हरायचा असेल तर तो फक्त राजू चव्हाण हा सामना हरू शकतील कालिका माता कारभाव संघाला, कारण की क्रिकेटच्या पुस्तकामध्ये एका चेंडूवर 13 धावा नाहीयेत. शेवटचा चेंडू 13 धावा आणि या चेंडूवर बिग हिट येतोय. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि इथे मात्र 7 धावांनी सामना गमावलेला आहे. तो न्यू मिलम पायगाव फक्त आणि फक्त 7 धावा. निश्चितच डोक्यामध्ये विचारमय सुरू असेल की या 7 धावा कशा कमी पडलो, कुठे कमी पडलो, कुठे प्लॅनिंग चुकली. मी विजय संघाचे अभिनंदन करेन सर्वप्रथम कालिका माता खारबाव